चौक व गणेश मंदिराकडे आणि या भागात 2 शाळा आहेत. लहान मुलांच्या अशा ठिकाणी गंभीर परिस्थिती. पावसाचे पाणी थांबल्याने संपूर्ण परिसरामध्ये पाणी झालेले आहे. रोडवर पूर्णपणे पाणी साचून राहिल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी अत्यंत त्रास होत आहे. व्यापारी दुकानदार यांच्या दुकानासमोर सुद्धा पाणी उभारल्याने त्यांची सुद्धा या ठिकाणी ग्राहक येण्यासाठी त्रास होत आहे. या सर्व गोष्टी नागरिकांकडून संताप व्यक्त करीत असताना सत्य आपण या सत्य विजय न्यूजमध्ये बघावे. तरी देखील नागरिकांचा विश्वास आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजप पक्षाची सत्ता आहे. तरी नागरिक म्हणतात आमचे भाजप पक्षावर विश्वास आहे म्हणून काम होईल अशी आशा प्रत्येक नागरिकाला आहे. आणि शहर मध्यमधील लोकप्रिय आमदार माननीय देवेंद्रजी कोठेदादा यांना विनंती, आपल्यावर विश्वास मोठ्या प्रमाणात नागरिकांचा आहे. तरी आपण या विश्वासाला कशा पद्धतीने सेवा करणार आता तुमच्यावर हे शब्द अवलंबून आहेत. तरी देखील आपण लवकर हे काम करताल अशी आशा नागरिक करत आहेत. आणि सत्यविजय न्यूज चॅनलकडून सुद्धा आपणास विनंती, लवकर हा प्रश्न सोडवावा. लोकप्रिय माननीय आमदार देवेंद्रजी कोठेदादा आपणास कळकळीची विनंती. सत्यविजय न्यूज चॅनलकडून व सर्व त्रस्त नागरिकांकडून लवकर हा प्रश्न आपण मार्गी लावावा अशी विनंती. आपल्यावर खूप मोठा विश्वास नागरिकांचा आहे असे स्वतः नागरिक बोलले आहेत. आपण स्वतः ऐकावे अशी एक विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाजप पक्षाचा विजय असो. सत्यविजय न्यूज, मलैया स्वामी. हे किती दिवस झाला पाणी उभारलेलं आहे? पहिल्यापासून आहे ते. त्यांनी रोड केलेत ना गेल्या वर्षी, तिथं उभारत होते. रोड केल्यावर इकडे येऊन दुकान समोरच उभारू लागले. पाणी इथं दुकान समोरच आहे. मग ग्राहक वगैरे यायला त्रास होत आहे? त्रासच आहे की, गिराक येईन आमच्याकडं. पाण्यातून कसं येते ते परशी घातलं तिकडनं तर येतेत म्हणून. म्हणजे ग्राहक हे पाण्यामुळे ग्राहक येईना तुम्हाला? हा, हे तुमचं दुकानचं नुकसान होऊ लागलंय? शाळेचे पोरं सगळं पडू लागले तर. म्हणजे तुमचं दुकानचं नुकसान होऊ लागलंय? मग होते. आता किती दिवस झाला असंच आहे? पाऊस आता वर्ष झाले. वर्ष झालं? हा, पहिला बी असंच होतं, जरा तिकडं होतं. हा, हे आता आमच्या दुकान समोरच येऊन बसलाय सगळं राडा. हा, राडा. म्हणजे हे पाणी नेहमी असंच उभारतंय? हा, पाऊस आला, थोडा पाऊस येऊ द्या असंच. पाणी नेहमी असंच उभारतंय? हा. म्हणजे किती दिवस जात नाही असंच पाणी? हे आता सलग पाऊस पडला तर सलग तसंच असते. तसंच असते नेहमी, असंच असते पण जास्त पाणी. हा, हा. पावसाळा असंच. मावशी, हे पाणी नीलू नीलू हा वर्ष झालं? किती किती 1 वर्ष झालं? हा, 1 वर्ष आहे. म्हणजे दुकानला वगैरे येता येत नाही इकडं. मग दुकानच्या समोरच असं पाणी उभारलेलं आहे. म्हणजे इथं पाणी उभारल्यामुळं इथं ग्राहकाला आतमध्ये येता येत नाही. पाणी पूर्ण साचलेलं आहे, इथं भरपूर पाणी साचलेलं आहे. पण नेहमी असं रोड पाण्यामध्ये असल्यावर लोक जाणार. मग शाळेचे इथं शाळा आहे ना बाजूला? शाळा आहे ना? मग शाळेचे विद्यार्थी कसे जातात पाण्यातून? मावशी नमस्कार. हे जे पाणी उभारलेलं आहे इथं, हे म्हणजे हे नेहमी असं नेहमी पाणी साचून राहते? हा, पाणी पाऊस आल्याबरोबर असंच राहते. दरवर्षी असंच असते पावसा दिवसात. दरवर्षी हा, पाणी असंच उभारतंय? हा. नगरसेवक वगैरे इकडे बघत नाही? मनाला नाही, नगरसेवक इकडे येत नाहीत का? बघून जातात की त्यांनी पण. नगरसेवक बघून जाते फक्त, हा. करत नाही काम? करते म्हणतात निवांत. करतो म्हणतात. हा. आता जे आमदार साहेब आहेत शहरमध्ये, माननीय देवेंद्र कोठेदादा, त्यांना सांगायला पाहिजे तुम्ही. सांगितलं की त्यांना पण. त्यांना पण सांगितलं? करते म्हणले त्यांनी. आमदार साहेबांना पण सांगितलेलं आहे? मावशी, आमदार साहेबांना पण सांगितलेलं आहे?
तरी पण आता अजून हे काम झालं नाही. तुम्हाला काय वाटतंय काम होईल? हां, आमदार साहेब इकडं लक्ष देऊन काम करतील? करणार आहे. आणि नगरसेवक पण इकडे येऊन ते सांगितले ना तुम्हाला करतो म्हणून, म्हणजे करणार असं वाटायला लागलंय तुम्हाला? अजून झालं नाही? वर्ष झालं? होईल? हा, वर्ष झालं सांगून. होईल की आता? होईल ना मावशी? होत आहे ना? हा, त्यांच्यावर विश्वास आहे, भाजप पक्षावर विश्वास आहे ना? विश्वास आहे. काम होत आहे, 100% काम होणार. म्हणजे हे रोडचं काम होणार. पाणी आता उभारलेलं आहे, असं शाळेला जाणाऱ्या मुलांना त्रास व्हायला लागलाय. बर, ठीक आहे. धन्यवाद मावशी, धन्यवाद. हा, मी आलो रे, म्हटलं रोड आहे. मी आलो रे, म्हटलं रोड आहे. तुमच्या संगत आलेला पोरगा गेला का? सत्यविजय न्यूज चॅनल, संपादक मल्लय्या स्वामी. या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.